सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज 16 ऑक्टोंबर आणि उद्या 17 ऑक्टोंबर कोजागिरी पौर्णिमा दोन्ही दिवस आलेली आहे. तर आज बुधवार 16 ऑक्टोंबर पौर्णिमा प्रारंभ होणार आहे रात्री 8:41 आणि उद्या 17 ऑक्टोंबर गुरुवारी पौर्णिमा समाप्ती सायंकाळी 4:56 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. ज्या काही सेवा जे काही उपाय आपल्याला दोन्ही दिवस करायचे आहे, तर रात्री आपल्याला काही उपाय आज रात्री कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होतात. रात्री 12:39 आपल्याला माता लक्ष्मी, आधी गणपती बाप्पा, मग माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू, कुबेर महाराज, इंद्र देवता आणि चंद्र देवता असे आपल्याला सर्व देवी देवतांची आपल्या पूजा करायची आहे. तर ऐनवेळी जर आपण सर्व उपाय आणि सेवा करायला गेलो तर मग आपल्याला वेळ पुरत नाही आणि आपली घाई गडबड होते. शांत चित्ताने आपल्याला पूजा अर्चा सेवा करता येत नाही आणि कुठली पण सेवा पूजा अर्चा करताना शांत चित्त असेल आणि माता लक्ष्मी आपल्याला हमखास मग 100% आपले सर्व देवी देवता फळ देतात. म्हणून जी काही सेवा करायची ती शांततेत करायची. मग आता मी तुम्हाला एक स्वस्तिक काढायला आपल्याला घरात, आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर आपल्याला घरात 5 ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. महिलांनो, आपल्याला स्वस्तिक केव्हा काढायचं, तर अगदी रात्री 12 वाजता एवढा वेळ मिळणार नाही तुम्हाला, कारण सेवेला पण बसायचं आहे. मग काय करायचं, आज रात्री पौर्णिमा 8:41 म्हणजे जवळजवळ 8:45 वाजता पौर्णिमा प्रारंभ होणार आहे. तर आधी आपल्या गणपती बाप्पाचं, चंद्रदेवांचं दर्शन करा आणि लगेच आपला मुख्य दार स्वच्छ केलेलंच असेल तुम्ही आणि नसल केलेलं तर करून घ्या. पण सडा समार्जन, आपलं अंगण स्वच्छ असलंच पाहिजे. आज माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणार आहे आणि कायम अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदणार आहे. म्हणून आपलं घर, अंगण अगदी सायंकाळी 5 वाजेच्या आतच सर्व महिलांनी आज स्वच्छ करून ठेवायचं आहे. तुम्ही सकाळी स्वच्छ केलं असेल तर अतिउत्तम. सडा, रांगोळी सगळं काही 5 वाजता संध्याकाळी करून घ्या. ऐन संध्याकाळी आपल्या घरात झाडू कधी मारू नका आणि आज तर मुळीच नाही. आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर संध्याकाळी 5 वाजेच्या आत झाडू मारून घ्या, सडा समार्जन करून घ्या, रांगोळी काढून घ्या दाराशी. तर काय करायचं, हळदी कुंकू ओलं करायचं आहे. बरोबर 8:45 वाजता 8:41 पौर्णिमा सुरू होताच महिलांनो हातपाय धुवून घ्या स्वच्छ आणि देवघरात दिवा लावून द्यायचा आहे. दिवा तर आपण संध्याकाळी लावणारच आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. आपण जी पूजा मांडणार आहोत पाटावर आणि आपल्या देवघरातसुद्धा एक अखंड दिवा चालूच पाहिजे. आज आपल्या घरात अंधार होऊ देऊ नका महिलांनो. कायम माता लक्ष्मी आपलं घर प्रकाशमय उज्ज्वल ठेवेल. म्हणून आज एक दिवा अखंड लावून ठेवा. काळजी घ्या, तो दिवा विझणार नाही. सकाळी आज पूजा केली असेल तर त्यात तेल तूप टाकत राहा आणि उद्या तो दिवा दिवा विझू देऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे. तर आज एक अखंड दिवा आपल्या देवघरात चालूच ठेवा. तर आज 8:45 वाजेपासून 8:41 पहिलं स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर काढायचं आहे. हळदी कुंकू ओलं करून घ्या. थोडंसं गोमूत्र असेल, गंगाजल असेल, नसेल साधं पाणी टाकायचं आहे आणि त्याने ते एक स्वस्तिक मुख्य दारावर स्वस्तिक काढल्याबरोबर 2-2 रेषा आजूबाजू पण द्या, तेव्हा स्वस्तिक पूर्ण होत असतं. दुसरं स्वस्तिक आपलं अन्नपूर्णा मातेचं नाव घेऊन आपल्या गॅस ओट्याच्या भिंतीवर काढायचं आहे आपल्याला. तिसरं स्वस्तिक आपली तिजोरी असेल तिथं काढायचं आहे. तिजोरी किंवा आपल्या किचन ओट्यावर स्वस्तिक काढताना स्वस्तिकच्या आजूबाजू 2-2 रेषा काढल्याच पाहिजे, तेव्हा स्वस्तिक शुभ चिन्ह, तेव्हा शुभ ठरतं. चौथं स्वस्तिक आपल्याला उत्तर भिंत, तुमचं घर म्हणजे हॉलच्या उत्तर भिंत, हॉल असेल बेडरूमच्या नका काढू, हॉल असेल ना तुमचा, हॉलच्या उत्तर भिंतीकडं अगदी दार असेल, मुख्य दार आणि उत्तर भिंत आलेली असेल तिथं जरी एक स्वस्तिक काढलं तरीही चालेल. आता 5वं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे आपलं देवघर. आपल्या देवघरात देवांच्या पाठीमागे जी देवघराची भिंत असेल, लाकडाची असो किंवा काचेची असो किंवा आपली सिमेंटची असो, तिथं तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि उत्तर भिंतीला तुम्ही स्वस्तिक नाही काढलं तर मुलं जिथं अभ्यास करता मुलांच्या स्टडी टेबल समोर
मुलं समोर बघतील, मुलांच्या समोर अगदी एक स्वस्तिक काढायचं आहे. असे 5 स्वस्तिक आपल्याला शुभचिन्ह आज पौर्णिमा प्रारंभ होताच काढायचे आहे. प्रत्येक स्वस्तिकच्या आजूबाजू 2-2 रेषा द्यायला विसरू नका. अगदी शांत चित्ताने स्वस्तिक वेडं वाकडं काढू नका, शांत चित्ताने स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर स्वस्तिक काढताना हळदी कुंकवामध्ये तुम्ही जर गुलाबजल, तुमच्याकडं गोमूत्र नसेल, गंगाजल नसेल, गुलाबजलची एक बॉटल घेऊन या. गुलाबाच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. तर गोमूत्र असेल तर गोमूत्र पण टाका आणि गुलाबजलसुद्धा टाका. आवर्जून गुलाबजल टाका आणि ते हळदी कुंकू ओलं करून त्याने आपल्या घरातल्या मुख्य दारावर, किचन ओट्यावर, देवघरावर, आपल्या तिजोरीवर, मुलांच्या स्टडी टेबलसमोर आणि उत्तर भिंतीकडं काढलं तुम्ही तरीही चालेल. असे 5-6 स्वस्तिक आज आपल्या घरात काढायलाच पाहिजे. महिलांनो, अतिशय सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमच्या घरात कुबेर देवता आकर्षित होतील, इंद्र देवता, चंद्र देवता, गणपती बाप्पा, श्री हरी विष्णू आणि त्यात आपण हळद आणि कुंकू मिक्स करणार आहोत, गुलाबजल मिक्स करणार आहोत. कुंकू माता लक्ष्मी प्रिय आहे, हळद श्री हरी विष्णू प्रिय आहे आणि स्वस्तिक चिन्ह तर सर्व देवी देवतांना प्रिय आहे. ज्या घरात स्वस्तिक चिन्ह काढलेलं असतं शुभ तिथींना, त्या घरात कधीच कुणाची नजर बाधा लागत नाही. आपल्या घरात दिवसभरात बरेच असे व्यक्ती येतात ज्यांच्या डोक्यात चांगले विचार पण असतात आणि काहींच्या डोक्यात वाईट विचार पण असतात. आपण काही त्यांच्या डोक्यात शिरून बघत नाही, त्यांच्या मनात घुसून बघत नाही की यांच्या मनात काय चाललेलं आहे. गोड गोड बोलतात वर आणि मनात काही दुसरंच असतं. जर तुमच्या मुख्य दारावर आणि मी जिथं जिथं सांगितलं, तुमच्या किचन ओट्यावर, तुमच्या तिजोरीवर, देवघराच्या भिंतीवर, मुलांच्या स्टडी टेबलच्या समोर असे जर स्वस्तिक शुभचिन्ह तुमच्या घरात असेल तर कुठलीच व्यक्ती तुमचं वाकडं करू शकणार नाही. त्यांची नजर बाधा तुमच्या घरादाराला, तुमच्या लेकरा बाळांना कधीच लागणार नाही आणि लागलेली नजर तिथल्या तिथं त्यांच्याकडंच दूर होऊन जाईल, लगेच नष्ट होईल. म्हणून आज शुभचिन्ह काढणं खूप महत्त्वाचं आहे. महिलांनो, थोडासा वेळ काढा आज आणि रात्री 8:41 पौर्णिमा प्रारंभ होताच हातपाय धुवून आधी स्वस्तिक काढण्याचं काम अवश्य करा. महिलांना काही प्रॉब्लेम असेल, 4 दिवस माझ्या पुरुष दादांनी केलं हे काम, अतिशय उत्तम. मुलं मोठी असेल, मुलांकडनं करून घ्या. जी व्यक्ती घरात असेल त्यांच्याकडून हे काम करून घेतलं, काम नाही म्हणणार मी, सेवा आहे ही सुद्धा. माता लक्ष्मीला, श्री हरी विष्णूंना, कुबेर देवतांना, इंद्र देवतांना, चंद्र देवतांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या कुंडलीत जे ग्रह असतात, ग्रह दोष असतात ते दूर करण्यासाठी आणि तुमचा चंद्र ग्रह जर मजबूत झाला, तुमचा गुरु ग्रह जर मजबूत झाला, तुमचा शुक्र ग्रह जर मजबूत झाला, आज कोजागिरी पौर्णिमा आहे, तुम्ही जर हे स्वस्तिक काढले तर तुमच्या कुंडलीतले सुद्धा सर्व दोष दूर होतील आणि तुमचे ग्रह मजबूत होतील. एकदा का ग्रह मजबूत झाले, गुरूंचं पाठबळ मिळालं, शुक्राचं पाठबळ मिळालं, चंद्राचं पाठबळ मिळालं, राहू केतूचं पाठबळ मिळालं, तर मग आयुष्यात कसलीच कमतरता राहत नाही. सर्व सुखांची प्राप्ती होते, जीवनात राजयोग येतो. तुम्ही जी मनात इच्छा कराल चांगली, ती तुमची मनात इच्छा पूर्ण होईल. महिलांनो, हे काम अवश्य करा. आता हे झालं स्वस्तिक चिन्हाचं काम, सेवा. तर आता रात्री 12 वाजता आपल्याला सेवा करायची आहे. आधीच तुम्ही पूजा मांडणी 11 वाजेपासून सुरू करून दिली. लहान लेकरं बाळं असतील, तुम्हाला एकदम अगदी 12 वाजता मांडता येणार नाही, कारण 12 वाजता आपल्याला दुधाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. काही लोक काय करतात, पौर्णिमा प्रारंभ होताच दुधाचा नैवेद्य चंद्राच्या सानिध्यात ठेवून देतात, म्हणजे चंद्रप्रकाशात दूध ठेवून देतात. तुम्ही जशी परंपरा असेल, काही लोक रात्री 12 वाजता चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवतात. तुमची जशी परंपरा असेल तसंच करा. तुम्ही रात्री पौर्णिमा प्रारंभ होतात जर दूध ठेवत असाल चंद्रप्रकाशात तर तेव्हाच ठेवा, आणि जर तुम्ही रात्री 12 वाजता ठेवत असाल तर तेव्हाच ठेवा. आता रात्री 12 वाजता दूध वगैरे आटवून ठेवा लवकर. अगदी पौर्णिमा प्रारंभ होताच 9 वाजता तुम्ही दूध आटवून ठेवलं, मसाला दूध, तरीही चालेल. आणि मग तुम्ही आपल्या देवघरात किंवा
तुम्ही हॉलमध्ये वगैरे सुद्धा आपली कोजागिरी पूजेची मांडणी करू शकता. तुम्ही देवघरातच करत असाल तरीही चालेल किंवा देवघराच्या बाहेर तुम्ही पाट मांडून केली तरीही चालेल. एक छान पाट किंवा चौरंग घ्या, अवतीभोवती रांगोळी काढा, पांढरं किंवा लाल वस्त्र अंथरा. तुमच्याकडं गणपती बाप्पाची मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती, श्रीयंत्र, श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी फोटो असेल, तुम्ही फोटो ठेवून मूर्ती ठेवून सुद्धा पूजा करू शकता. आणि एक मंगल कलश आपल्या त्या पाटावर झालाच पाहिजे. देवघरात एक मंगल कलश असेल सकाळी भरलेला तरी पण एक मंगल कलश माता लक्ष्मीच्या नावाने कोजागिरी पौर्णिमेचा एक मंगल कलश पाटावर जरूर भरायचा आहे. आता तुम्ही देवघरातच पूजा करत आहात, दुसरी पूजा मांडत नसाल तर मग तुम्ही कलश नका भरू. जो देवघरात आहे तोच माता लक्ष्मी स्वरूप, त्या कलशाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, लाल फूल अर्पण करायचं आहे. जर तुम्ही वेगळी पूजा मांडली असेल तर त्या पूजेच्या मांडणीच्या ठिकाणी पाटावर माता लक्ष्मीच्या नावाने श्रीहरी विष्णूंच्या, चंद्रदेवता, कुबेर देवता, इंद्र देवता, गणपती बाप्पा सर्वांचं स्मरण करून प्रार्थना करून एक मंगल स्थापना करायचीच आहे. तर आता ही झाली मांडणी. आता तुमच्याकडं फोटो नसेल, मूर्त्या नसेल, काय करायचं? 6 सुपाऱ्या चांगल्या घेऊन या. आज नवीन सुपाऱ्या घेऊन या. आधी वापरलेल्या सुपाऱ्या असतील त्या वापरू नका. तुम्ही नवीन सुपाऱ्या घेऊन या. थोडी थोडी तांदळाची रास करायची. 6 ठिकाणी तांदळाची रास करा. किंवा तुमच्याकडे विड्याची पानं असतील, 2-2 प्रत्येकी 2-2 पानं, अशी 12 पानं तुम्हाला 6 ठिकाणी 2-2 विड्याची पानं मांडायची आहे. पहिली सुपारी गणपती बाप्पाची, दुसरी सुपारी श्रीहरी विष्णूंची, तिसरी सुपारी माता लक्ष्मीची, चौथी सुपारी कुबेर देवांची, 5वी सुपारी इंद्र महाराजांची आणि 6वी सुपारी चंद्रदेवांची. कळालं असेल महिलांनो, अगदी साध्या सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा 6 सुपाऱ्या विड्याच्या पानावर किंवा तुम्हाला तांदळाच्या राशीवर मांडायच्या आहे आणि त्यांना हळदी कुंकू आधी गणपती बाप्पा, मग श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, सर्व देवी देवतांना हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून घ्यायचं, धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि तुम्हाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तिथंसुद्धा हळदी कुंकू, माता लक्ष्मीला एक का होईना लाल गुलाबाचं किंवा जास्वंदाचं किंवा कमळाचं फूल अवश्य वाहा. आता नाहीच मिळालं एवढ्या रात्री, तुम्ही जी फुलं इतर देवांना वाहणार असाल, झेंडूची वगैरे, ती वाहिली तरीही चालेल. दुधाचा नैवेद्य दाखवा, मखाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. मूठभर धणे घ्या, एका वाटीत ठेवा, त्यावर थोडीशी खडी साखर किंवा साधी साखर ठेवा. त्या धण्याचा आणि साखरीचा सुद्धा माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही फळं आणलेली असेल नैवेद्यात, त्या फळांचा सुद्धा नैवेद्य दाखवा. मसाला दुधाला या दिवशी खूप महत्त्व असतं आणि खिरीला, माता लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे. तांदळाचीच खीर करायची आहे. तुम्ही रव्याची, शेवयांची करू शकता, पण तांदळाच्या खिरीला खूप महत्त्व आहे. आणि त्या तांदळाच्या खिरीत किंवा मसाला दुधात थोडीशी केशर असेल तर अवश्य टाका. छान नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. सहकुटुंब सहपरिवार मिळून कोजागिरी पौर्णिमेला आपल्या देवी देवतांची रात्री 12:39 आपल्याला सर्व सेवा आणि आरती करायची आहे. तर आता सेवेत काय करायचं? गणपती बाप्पाचं अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र, पहिलं गणपती स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. नंतर तुम्हाला श्री सूक्त 1 वेळा पठण केलं तरीही चालेल. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा पठण केलं तरीही चालेल. आणि तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आहे. 1 माळ तुम्हाला 1 वेळा विष्णू गायत्री मंत्राची करायची आहे. म्हणजे रात्री 12:39 आपल्या सर्व सेवा झाल्या पाहिजे. म्हणून तुम्ही आधी पूजेची मांडणी करून ठेवायची आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे. आता जेवढ्या सेवा जमेल तेवढ्या करायच्या आहे. अगदी असंच नाही की जेवढ्या सांगितले तेवढ्याच जमायला पाहिजे. लेकरं बाळं असतात, रात्रीच्या एवढ्या सेवा नाही जमत. जेवढ्या कराल ना तेवढ्या शांत चित्ताने आणि मनापासून करा. अगदी थोड्या जरी सेवा केल्या तुम्ही तरीही चालेल. मग 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र पठण करा. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करा. 1 वेळा महालक्ष्मी अष्टक पठण केलं आणि 1 वेळा तुम्ही विष्णू गायत्री मंत्राची जप केला तरीही चालेल. एवढ्यासुद्धा सेवा खूप मनापासून केल्या तर 100% फळ हे मिळणारच आहे. आता या सेवा सुरू करण्याआधी आणि आपल्या घरात पूजा
पूजा सुरू करण्याआधी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याबाहेर महिलांनो एक दिवा लावायचा आहे आणि मगच आपल्या घरात माता लक्ष्मीची, श्री हरी विष्णूंची, कुबेर महाराजांची, इंद्र देवता, चंद्र देवता या सर्व देवी देवतांची आपल्याला पूजा करायची आहे। तर काय करायचं, एक पंती घ्या किंवा तुम्ही जो दारात दिवा लावत असाल ना रोज, धुवून चुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या आणि ते तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा तुमच्यावर आहे, तुम्ही रोज कोणता दिवा तुम्ही दाराशी लावता तोच दिवा तुम्ही लावायचा आहे। तुपाचा लावत असाल तर तुपाचाच लावा, तेलाचा लावत असाल तर तेलाचाच लावा। तेलाचा लावाल तर दुहेरी वात घ्या, तुपाचा लावाल तर फुल वात घ्या आणि चांगलं बऱ्यापैकी तेल तूप टाकून ठेवा। किमान अर्धा एक तास तरी तो दिवा चालू राहिला पाहिजे। बरोबर 12 वाजता रात्री मुख्य दाराबाहेर एक दिवा लागलाच पाहिजे। दिव्याखाली एखादी ताटली किंवा तांदळाची रास करायची आहे। त्या तांदळाच्या राशीवर हळदी, कुंकू, थोडंसं फुलांच्या पाकळ्या अर्पण करून नमस्कार करून तो दिवा तिथं लावायचा आहे। प्रज्वलित करा, उजव्या साईडला लावा, डाव्या साईडला तुमच्यावर आहे, तुम्हाला जिथं दिवा लावता येईल तिथं लावा। फक्त त्या दिव्याचं तोंड पूर्व, पश्चिम, उत्तर दिशेकडे यायला हवं। दक्षिणेकडं तोंड करून दिवा लावू नका। माता लक्ष्मीला प्रार्थना करा, आवाहन करा की हे माता लक्ष्मी, आज मी कोजागिरी पौर्णिमा तुझ्यासाठी मी हा दिवा लावत आहे। माझ्या घरात ये श्री हरी विष्णू माता लक्ष्मी, माझ्या घरात या आणि माझं घर सोन्याहून पिवळं सुख शांतीने भरून द्या, प्रकाशमय होऊ द्या। जे काही अंधार असेल माझ्या घरात, जे काही रोगराई असेल, आजारपण असेल, गरिबी असेल, दरिद्रता असेल, अलक्ष्मी असेल, संकट असेल, सर्व दुःखांचा नाश करा। जे काही अंधार असेल ते दूर करा आणि माझं घर प्रकाशमय होऊ द्या। माझ्या मुलाबाळांची प्रगती होऊ द्या, भरभरून प्रगती होऊ द्या आणि माता लक्ष्मीला आवाहन करून तो दिवा प्रज्वलित करून आईला घरात येण्यासाठी आवाहन करा, प्रार्थना करा आणि मग घरात येऊन तुम्हाला महिलांनो पूजेला सुरुवात करायची आहे। तर आता मी पूजा कशी मांडायची, कोणत्या कोणत्या सेवा करायच्या तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे। दुसऱ्या दिवशी त्या दिव्याखालचे तांदूळ आहेत बाहेर मुख्य दारात लावलेले, ते तुम्ही पक्ष्यांना टाकले तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने सेवा करा, मनापासून करा। 100% देवी लक्ष्मी माता, श्री हरी विष्णू, कुबेर देवता, इंद्र देवता, चंद्र देवता नक्कीच तुमची सर्व इच्छा पूर्ण करेल। आज कोजागिरी पौर्णिमा आहे, रात्री 12 वाजता आपण चंद्राचं दर्शन घेऊ। रात्री 8:41 पौर्णिमा सुरू होणार आहे। जेव्हा पण तुम्ही चंद्राचं दर्शन घ्याल, खूप संकटात असेल, त्रासात असेल, तुम्हाला खूप ग्रह दोष आहे, काही ना काही करून संकट तुमच्या अवतीभोवती फिरतच असतात। तर काय करायचं, छोटासा तांब्याभर जल घ्या, त्यात चमचाभर दूध टाका, हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहे चंद्राला आणि ते अर्घ्य द्यायचं आहे चंद्राला। तर पूर्व, पश्चिम, उत्तर दिशेकडं असं तोंड करून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे, नमस्कार करा आणि मग घरात यायचं आहे तुम्हाला। तर अशा